अभिनंदन गाडे पाटील, तुमचा कोर्टात जामीन मंजूर झालाय। या साक्षीदारांच्या सह्या। काय सांगताय? मला माहिती होतं भावना गप्पा बसणारच नाही, ती काही करून सोडवेल मला, तसा शब्दच दिला होता अहो तिने, आणि ती तिचा शब्द खरा केल्याशिवाय गप्पा राहणारच नाही। आज तिने पुन्हा सिद्ध केलं की तिचं माझ्यावर किती अफाट प्रेम आहे ते। तुम्हाला सांगतो वकील साहेब, नशीब लागतं अशी बायको मिळायला। मी साईन करतो। काय झालं? तुम्ही घाई करताय गाडे पाटील? म्हणजे जामीन मिळणं इतकं सोपं नसतं साहेब। आजी, तुम्ही खूप चुकीचं वागताय। सिद्धिराजना हे कधीच आवडणार नाही। विद्याविभूषित मॅडम, कॉन्ट्रॅक्ट मध्ये लिहिलंय ते सगळं वाचलंस ना? एक लक्षात ठेव, तोंड उघडून हे सगळं आम्ही केलंय हे सिद्धूला सांगायचं नाही। मी नाही सांगितलं तरी त्यांना ते कळणारच आहे, आणि त्यानंतर ते तुम्हाला कधीही माफ करणार नाहीत। ए, गप्पा बस। आम्ही काय करायचं ना हे तू आम्हाला शिकवू नकोस, कळलं ना? अहो, वाह! ओ सिद्धिराजच्या लाडक्या मॅडम, कुठं निघालात तुम्ही? नाही म्हणजे सती सावित्रीचं हे रूप सोंग तुम्ही खूप चांगलं वठवलं। काय आहे ना, त्याचा शेवट तुम्ही नाही मी करणार आहे। मी काय कशा आला होता तुम्ही घरात? अगदी वाजत गाजत माझ्या सिद्धिराजच्या प्रेमाच्या वर्षावात, होय ना? मग आता जाताना सुद्धा मी तुला आणखी तळतळाट देणार आहे। मग जायची घाई कशासाठी करतेस? काय ना संपत, या सगळ्या प्रकरणाची सुरुवात झाली ती एका CCTV फुटेजवरून। त्या CCTV फुटेजचा पेनड्राईव्ह मी या सिद्धिराजच्या मॅडमना दिला होता, आणि त्यावेळी मी यांच्याकडून एक वचन घेतलं होतं। सुलक्षणा सर्जेराव गाडे पाटील नाव आहे माझं। दिलेल्या शब्दाप्रमाणे कॅमेऱ्यातले फुटेज या पेनड्राईव्ह मध्ये आहे। दिले मी तुला, काय ग? याची किंमत लक्षात आहे ना तुझ्या?
काय आठवतंय ना? त्यामुळे ते वचन पूर्ण करायची आता वेळ आली आहे सिद्धिराजच्या मॅडम. शेवटचे काही सह्या राहिल्यात तुमच्या, तेवढ्या करा. संपत. मानलं आई, तुला मानलं. खरंच खरंच तू महान आहेस, महान. अरे थांब थांब, आपण या विजयासाठी अख्ख्या गावाला पंचपक्वानाचं जेवण द्यायचंय. कशाला इतक्यात घाई करतोस? आजी, अहो हे घटस्फोटाचे कागद आहेत. हो, मला माहिती आहे. मीच तर ते तयार करून घेतलेत. तुम्ही या थराला जाऊन आमच्याशी ए, माशाला पोहायला शिकवायचा वेडेपणा करू नकोस. ह्या घरात शांती कशी ठेवायची, इथली इब्रत इज्जत कशी राखायची आणि वंश कुणाच्या सोयरिकीनं कसा पुढे न्यायचा, त्या सुलक्षणा सर्जेराव गाडे पाटीलला फार चांगलं माहिती आहे. तू या घरात पाऊल टाकल्यापासून मी आजच्या या क्षणाची वाट बघत होते. चाल, सह्या कर.